वन This आहे. meeting is being recorded. ठीक आहे. लेवल म्हणजे लेवल 3 ला डेक्स 1 ला आपले 4 डिपार्टमेंट युजर रेडी आहेत आणि त्यांचे डीएससी ऍक्टिव्हेट केलेले आहेत आपल्याला. ओके, 4 डिपार्टमेंट युजरला रेडी आहेत आणि त्यांनी त्यांचे डीएससी पण ऍक्टिव्हेट केलेले आहेत. ठीक आहे. 4 डिपार्टमेंट युजरचे लॉगिन आयडी पासवर्ड बनले आणि त्यांच्या डीएससी पण त्यांनी मॅप केलेले आहेत. डीएससी मॅप केल्यानंतरच ते 4ही युजर ऍक्टिव्हेट होतील. ते ऍक्टिव्हेटेड झाल्यानंतरच आपल्याला ऑनलाईन पोर्टलवरती टेंडर पब्लिश करता येईल. ठीक आहे. ही क्रिएशनची प्रोसेस आहे. आता अजून करा का आपलं क्रिएशन झालेलं आहे. क्रिएशन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे सिस्टम कॉन्फिगरेशन करायचे आहे. तर मी तुम्हाला बेसिक सांगतो. सिस्टम कॉन्फिगरेशन साठी काय आहे, तुम्हाला तर पहिला याच्यामध्ये जावा इन्स्टॉल करावा लागेल. ठीक आहे. जावाचं व्हर्जन पोर्टलच्या डाउनलोड सेक्शन मध्ये सिरियल नंबर 6 ला दिलेला आहे. ओके, हे फक्त काय करायचं, डाउनलोड करायचं आणि नेक्स्ट 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 करून इन्स्टॉल करायचं आहे. जर तुमच्या सिस्टम मध्ये ऑलरेडी अपडेटेड जावाचं व्हर्जन असेल तर ते अनइन्स्टॉल करा आणि पोर्टलच्या डाउनलोड सेक्शन मध्ये जे 32 बिटचं व्हर्जन दिलेलं आहे सिरियल नंबर 6 ला ते डाउनलोड करून इन्स्टॉल करा. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड जे आहे तुम्हाला डीएससी चे ड्रायव्हर. ठीक आहे. तुम्ही जी डीएससी घेतलेली आहे डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट ती फक्त कनेक्ट करायची आपल्या पीसीला किंवा लॅपटॉपला. तो पॉपअप येतो, नेक्स्ट 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 करून ती इन्स्टॉल करायची ड्रायव्हर. ती वन टाइम ऍक्टिव्हिटी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड मोस्ट आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, तुम्ही कोणतं ब्राउझर यूज कराल तर तुम्हाला एज ब्राउझर यूज करायचं आहे. एज मध्ये जर काय प्रॉब्लेम आला असेल तर एजची सेटिंग पोर्टलच्या डाउनलोड सेक्शन मध्ये दिलेली आहे. जर एज मध्ये जर काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही मोझिला यूज करू शकता. मोझिलाचं व्हर्जन डाउनलोड सेक्शन मध्ये इथं लेफ्ट साइडला डाउनलोड सेक्शन आहे. हे बघा, मोझिलाचं व्हर्जन दिलेलं आहे सिरियल नंबर 7 ला. हे डाउनलोड करायचं, इन्स्टॉल करायचं. जर एज मध्ये जर काय प्रॉब्लेम येत असेल तर एज मध्ये जर काय प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही एजची सेटिंग दिलेली आहे बघा सिरियल नंबर 23 ला, कॉन्फिगरेशन रिक्वायर्ड फॉर एज ब्राउझर. ठीक आहे. एजची सेटिंग कुठे दिलेली आहे, सिरियल नंबर 23 ला. आणि मोझिलाचं व्हर्जन कुठे दिलेलं आहे, सिरियल नंबर 7. एज मध्ये मोस्टली काही इश्यू येत नाही. कधी कधी इश्यू आला, लॉगिन होत नाही, लॉगिन बटनच येत नाही. मोझिलाचं स्पेसिफिक व्हर्जन दिलेलं आहे, हे डाउनलोड करा, इन्स्टॉल करा आणि त्याच्यामध्ये लॉगिन करा. ठीक आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुमचा एक सिस्टम पण कॉन्फिगर झालेला आहे, तुमचे युजर पण रेडी आहेत. ओके. आता आपल्याला ऑनलाईन टेंडर क्रिएट करायचं आहे. आता आपण सुरुवात करूया ऑनलाईन कसं टेंडर करायचं आहे. आता जे डेक्स 1 ला म्हणजे लेवल 3 ला जे 4 डिपार्टमेंट युजर आहेत किंवा 3 डिपार्टमेंट युजर आहेत त्याच्यापैकी ज्याला क्रिएशनचा रोल दिलेला आहे तो टेंडर क्रिएट करू शकतो. ओके. मग ऑनलाईन टेंडर क्रिएट करण्याच्या अगोदर कोणकोणते डॉक्युमेंट रेडी करायचे आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ओके. त्याच्यामधलं पहिले डॉक्युमेंट आहे टेंडर डॉक्युमेंट. ठीक आहे. पहिलं डॉक्युमेंट आहे टेंडर डॉक्युमेंट. हे कोणत्या फॉर्मॅट मध्ये बनवायचं, तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅट मध्ये बनवायचं आहे. याच्यामध्ये सगळी टर्म्स अँड कंडिशन असेल, सगळी इन्फॉर्मेशन या टेंडर डॉक्युमेंट म्हणजे आरएफपी याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला बनवून ठेवायची. सेकंड जे डॉक्युमेंट आहे एनआयटी डॉक्युमेंट. एनआयटी डॉक्युमेंट म्हणजे काय, नोटीस इन्व्हायटिंग फॉर टेंडर. नोटीस इन्व्हायटिंग फॉर टेंडर हे सिंगल पेजचं डॉक्युमेंट आपण बनवतो. त्याच्यामध्ये शॉर्ट इन्फॉर्मेशन असते आणि त्याची पब्लिश डेट, ओपनिंग डेट सगळी शॉर्ट इन्फॉर्मेशन असते. सिंगल पेजचं डॉक्युमेंट तुम्हाला बनवायचं आहे. टेंडर नोटीस. ओके. नोटीस इन्व्हायटिंग फॉर टेंडर. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तिसरं डॉक्युमेंट आहे बीओक्यू. बीओक्यू हे आपल्याला एक्सएलएस फॉर्मॅट मध्ये बनवायचं आहे. बीओक्यू म्हणजे काय, बिल ऑफ क्वांटिटी. ओके. आता तुमचं लँड डिपार्टमेंट आहे तर तुमच्यासाठी आपल्याला आयटम रेट ओपन फॉर H1 ची बीओक्यू बनवायची आहे. ओके. कशी बनवायची मी सांगतो तुम्हाला. ते पहिले 2 डॉक्युमेंट झाले. टेंडर डॉक्युमेंट बनवला आपण पीडीएफ फॉर्मॅट मध्ये, दुसरा एनआयटी बनवला पीडीएफ फॉर्मॅट मध्ये, तिसरं जे बीओक्यू डॉक्युमेंट आहे बिल ऑफ क्वांटिटी एक्सेल फॉर्मॅट मध्ये. हे कसं बनवायचं मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो. ओके. आता कुठे जायचं, डॉक्युमेंट बीओक्यू डाउनलोड करण्यासाठी होम पेजला लेफ्ट साइडला डाउनलोड सेक्शन आहे. ठीक आहे. इकडे बघा. प्रत्येक प्लॉटचं सेपरेट टेंडर असणार आहे आणि हे इथं करायचं आपल्याला. आता लेफ्ट साइडला डाउनलोड सेक्शन आहे. डाउनलोड सेक्शन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला मल्टिपल टाइपच्या बीओक्यू दिसतील. ठीक आहे. तर तुम्हाला बीओक्यू मध्ये बघा खूप सारे बीओक्यूज आहेत. बीओक्यू चुकवायची नाही सिलेक्शन करताना. आपल्याला कोणती बीओक्यू यूज करायची आहे, आयटम रेट ओपन फॉर H1. 2 टाइपच्या बीओक्यू असतात. आयटम रेट त्याच्यामध्ये
जे आपण बनवले सर्क्युलेट करायची ती करायचीच नाही आणि बघायच नाही काही. ओके, कन्फ्युजन नको काही. मग हे दाखवूया ना प्रोसेस. ठीक आहे, मग मी काय फक्त टेलर मेड कस्टमाइज. ठीक आहे, मग या बीओक्यू मध्ये कन्फ्युजन नको. ही बीओक्यू तुम्हाला काय ना हेड ऑफिस मधून तुम्हाला मिळणार आहे. फक्त तुम्हाला तिथे काय करायचं, डिस्क्रिप्शन तुमचं चेंज करायचं आहे. ती आहे का ती दाखवली बघून घ्या तोपर्यंत. ठीक आहे, आपण ती कशी बनवलेली आहे तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, अशा प्रकारे बीओक्यू असेल ती. ठीक आहे, ह्याच्यामध्ये बघा खूप सारे आयटम्स आहेत लिस्ट मध्ये, पण तुम्हाला इथे एकच आयटम मिळणार. तुमचं लँडची इन्फॉर्मेशन, त्याची क्वांटिटी काय आहे म्हणजे एकच असेल, आणि एस्टिमेट काय आणि बेसिक रेट इथे ती तुम्हाला हेड ऑफिस मधून मिळेल. तिथं तुम्हाला ती डाउनलोड करायची आणि ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, फक्त तुम्हाला रिव्ह्यू मध्ये जाऊन फक्त पासवर्ड टाकायचा, रिव्ह्यू मेनू मध्ये जायचंय. इथे रिव्ह्यू मेनू मध्ये गेल्यानंतर तिला अनप्रोटेक्ट शीट करायचंय. ठीक आहे, रिव्ह्यू मध्ये गेल्यानंतर अनप्रोटेक्ट शीट काय, अनप्रोटेक्ट शीट करायचं आहे. आणि पासवर्ड तुम्हाला हेड ऑफिस देतील, तुम्ही सेम ठेवणार आहे पासवर्ड. ठीक आहे, हेड ऑफिस तुम्हाला पासवर्ड देईल, किंवा त्याचा डिफॉल्ट पासवर्ड आहे टेस्टिंग, TESTING टेस्टिंग. ओके करा, मग तुम्ही तुमचं डिस्क्रिप्शन चेंज करू शकता. ठीक आहे, इथे जे काय आहे तुमचा प्लॉट नंबर काय असेल 23, जे काय तुमचं आहे इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला एडिट करून फक्त ते चेंज करायचे, बस एवढंच करायचं आहे. बाकी तुम्हाला रेडीमेड हेड ऑफिस मधून मिळणार आहे बीओक्यू. ठीक आहे, म्हणजे काय चुकी होता कामा नये. बीओक्यू म्हणजे बीओक्यूचे टेम्पलेट. हा, बीओक्यूचे टेम्पलेट. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जो एक टेंडर एका प्लॉट साठी काढायचा आहे, त्यामुळे एका प्लॉटची माहिती त्याच्यामध्ये भरायची. कशी भरायची ती पण दाखवणार. ती एक रिकामी. आता हे कसं आहे की जेनरिक टेम्पलेट आहे इंजिनिअरिंगच्या कामासाठीचं. सिमिलर टाईपची टेम्पलेट आपण वापरणार आहेत एकेका प्लॉटच्या अलॉटमेंटसाठी. एवढे आयटम आपल्या ह्याच्यामध्ये नसणार. एकच आयटम वापरला, कुठला इंडस्ट्रियल एरिया, काय प्लॉट नंबर, इंडस्ट्रियल रेसिडेन्शियल, त्याचा काय आपला जो बेस रेट आहे तो, तेवढे एकच लाईन असेल. ही एकच त्या लाईन मध्ये आपल्याला काय काय माहिती भरायची, ती टेम्पलेट पण कस्टमाइज केलेलं आहे, त्याचा फॉर्म्युला पण करेक्ट केलेला आहे. ती टेम्पलेट आहे ती आपल्याला दाखवण्यात येईल आता थोड्या वेळात. ठीक आहे, ही एक बीओक्यू आपल्याला रेडी करायची आहे. रेडी झाल्यानंतर पुन्हा प्रोटेक्ट करा तिला. तुम्हाला ही एक्सेल फाईल शेअर झाल्यानंतर, ठीक आहे, ऑलरेडी शेअर झालेली आहे. बीओक्यू भरताना तुम्हाला काय करायचं, बीओक्यू मध्ये तुमची प्लॉटची इन्फॉर्मेशन इथे टाकायची. प्लॉटची इन्फॉर्मेशन कशी असते, तुम्ही इथे दिलेली आहे ना, हे बघा इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे की प्लॉटची इन्फॉर्मेशन कॉपी करा, पेस्ट करा. ठीक आहे, प्लॉटची इन्फॉर्मेशन मी आता करू, पेस्ट करू का, कॉपी केल्या आणि बीओक्यू मध्ये इथे मध्ये पेस्ट करतो. आपण लाईव्ह बीओक्यू बनवूया. ठीक आहे, तुमचं डिस्क्रिप्शन जे काय आहे तुम्ही इथे पेस्ट करायचे इथे. त्याच्यानंतर प्लॉटचा एरिया काय आहे तो इथे तुम्हाला त्या एक्सेल फाईल मध्ये असणार आहे. प्लॉटचा एरिया घ्यायचा. आता इथे काय 500 स्क्वेअर मीटर आहे. ठीक आहे, मग 500 स्क्वेअर मीटर इथं तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर एस्टिमेटेड रेट पण आहे. तुमचा एस्टिमेटेड रेट पण इथे दिलेला आहे बघा. ऑफसेट प्राइस 8,867. ठीक आहे, एवढंच फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन टाकायची आहे. बाकी काय टाकायची गरज नाही. बाकी सगळं फॉर्म्युला वगैरे त्याच्यात सेट असेल तर तुम्हाला शेअर केली जाईल ती टेम्पलेट. ओके.
तुम्हाला काय करायचं, डिस्क्रिप्शन, त्याचा किती एरिया आहे तो, त्याचा एस्टिमेटेड रेट, म्हणजे ऑब्जेक्ट प्राइस टाकायचे. ठीक आहे. ही आता बीओपी रेडी झाल्यानंतर असं आहे, म्हणजे तो पर स्क्वेअर मीटरचा रेट पर स्क्वेअर मीटर रेट देणार तो. ही जी फील्ड आहे ना ग्रीन कलरची, ती बिडर साठी आहे. तो बिडर इथं रेट कोट करताना पर स्क्वेअर मीटरचा रेट कोट करणार आहे. सपोज त्याने पर स्क्वेअर मीटरचा रेट इथं फॉर एक्झाम्पल म्हणून 2 रुपये टाकला तर 2 into 500 किती होणार, 1000. बरोबर. जर त्याने 10 रुपये इथे टाकला तर 10 into 500 5000. ओके. असं कॅल्क्युलेशन ऑटोमॅटिकली ते पुढे कॅल्क्युलेशन येणार. हे तुम्हाला फॉर्म्युला वगैरे लिहायची गरज नाही, तुम्हाला ती टेम्पलेट शेअर केला जाईल. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन इथे टाकायची आहे. एस्टिमेटेड कॉस्ट आहे इथे त्याच्यापेक्षा कमी रेट यायला नाही पाहिजे असं पर स्क्वेअर मीटर आहे ना. ही एक्सेल फाईल आहे, हे अजून आपल्याला अपलोड करायचं आहे. आता हे आपण डेटा प्रिपेअर करतोय बीओपीचा, टेंडर बनवणं आणि तिथे पब्लिश करून तिथे जो बिडर आहे त्याला भरायची ती सोय वेगळी आहे, ते दाखवली जाईल. इथे काही नाही करायचंय, इथं तो नंतर येणार आहे ऑटोमॅटिक कॅल्क्युलेशन शीट मध्ये. एक तुम्हाला फॉर्म्युला दाखवण्यासाठी तिथे तो वेगळा रेट टाकून दाखवला. आपण फायनली आपण तसं करणार ना की त्या आपली जी अपसेट प्राइस आहे त्याच्यापेक्षा कमी त्याला भरता येऊ नये. तिथे हे करायला पाहिजे ते टेंडरिंग मध्ये तिकडे. इथे काही नाही करायचं, त्याला डाउनलोड करायचे काही, त्याला डाउनलोड करायचे, तो फिल करणार आहे ना इथे, त्याचा रेट इथेच करावं लागेल. नाही तिथे व्हॅलिडेशन नाही होणार. ते आपल्याला टेंडर मध्ये लिहावं लागेल, असं टेंडर डॉक्युमेंट मध्ये लिहावं लागेल की हा बेस प्राइस आहे आणि त्याच्या पुढे तुम्हाला रेट टाकायचा, नाही तर तुम्ही डिस्क्वालिफाय. इथे तो व्हॅलिडेशन लागणार. इथे घेतला काय पाहिजे त्यापेक्षा लोक घेतला ना पाहिजे. इथे काही फुटनोट देता येईल का? फुटनोट देत करतो मी टेक्निकल विचारून ते ट्राय करतो. नॉर्मल फुटनोट म्हणजे आपण बघा इथं आपण हे बघा हे इंटर हे आहे ना बेसिक डिटेल असे हायलाइट तुम्ही इथे येते ना, तसं तुम्ही तिथे देऊ शकता. डेटा व्हॅलिडेशन मध्ये जाऊन आपल्याला काय नोट द्यायचे ना ते चेंज करू शकतो. डेटा व्हॅलिडेशन मध्ये जायचं, आपल्याला ते टेम्पलेट इथे बनवून द्यावं लागेल. डेटा व्हॅलिडेशन खाली सगळ्यांना प्रत्येक जो काय आपल्याला टेक्स्ट मेसेज द्यायचा आहे ना, इथे तुम्हाला मेसेज देऊ शकता. आता प्लीज एंटर अबोव एक्स तुमची अपसेट प्राइस आहे. जर बिलो टाकले तर तुम्हाला रिजेक्ट केलं जाईल. तुम्ही ते फुट नोट टाकू शकता इथे. जो आहे ना तो बिलोला तिथे यायलाच नाही, बिलोला ते एक्सेप्ट झालं नाही. हॅलो सर, एरिया मॅनेजर अमरावती बोलतोय. आम्हाला आवाज येत नाही आहे सर बरोबर काहीच. 1 मिनिट तिथे ऑन करा. तुझ्या माईक आहे ना जवळ तू. हे ऑन करू. हॅलो, आता येतोय आवाज क्लिअर? हा आता येतोय सर. आवाज क्लिअर नाही का? थोडा कमी आहे ठीक आहे. सर, आणखीन थोडा व्हॉल्यूम वाढवा ना सर. ते तुम्हाला वाढवायला लागेल तुमच्या डिव्हाइसचं तिथून. नाही तर आता येतोय क्लिअर? हा होय सर. ठीक आहे, ठीक आहे, ओके. चालू केलं ना, ते प्रत्येकाला चालू करावं लागेल तिथे. तुषार माईक आहे तुमच्याकडे तिथे? माईक आहे. हा ठीक आहे, ओके. तो नाही चालत, तिथे खाली आहे माईक. दोन माईक आहेत त्याचे, एक तिथे टेबलवरती आणि दुसरा खाली. ठीक आहे, आता आवाज येतोय का क्लिअरली? जाईल जाईल. ठीक आहे, आपण सुरू करूया. आता बीओपी चे टेम्पलेट आहे ना, कन्फर्म करायचं. आवाज येतोय ना सर तरी आवाज पूर्ण येत नाही बरोबर.
ठीक आहे, कंटिन्यू करूया आपण. ही BOQ चे टेम्पलेट आहेत ना, तुम्हाला हेड ऑफिस मध्ये दिली जाईल. फक्त तुम्हाला इथे बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे, जी आता मी सांगितली ते तुम्हाला टाकायचं आहे. बेसिक इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर एकदा व्हॅलिडेट करायचं. व्हॅलिडेट केल्यानंतर ओके करून तिला प्रोटेक्ट करायची. पुन्हा एकदा रिव्ह्यू मेनू मध्ये जायचं. फायनली काय झालं, तुमचा डेटा एंटर केल्यानंतर रिव्ह्यू मेनू मध्ये जा. रिव्ह्यू मेनू मध्ये गेल्यानंतर प्रोटेक्ट शीट करा. मग प्रोटेक्ट शीट केल्यानंतर तुम्ही तुमचा पासवर्ड टाकू शकता, पर्सनल पासवर्ड जो तुम्हाला हेड ऑफिसने दिला असेल तो पण टाकू शकता, किंवा जर तुम्हाला वेगळा टाकायचा असेल तो देखील तुम्ही टाकू शकता. 2 वेळा तुम्हाला सेम पासवर्ड टाकायचा आहे, तो कोणत्याच बिडरला शेअर करायचा नाही. ओके, पासवर्ड तुमच्या जवळच ठेवायचं आहे आणि सेव्ह करायची BOQ. सेव्ह केल्यानंतर हिला एका फोल्डरमध्ये जी सेव्ह झाली, जिथे आपण डाउनलोड करून ठेवलेली आहे ती. ठीक आहे, मग इथे काय केलं आपण, 3 डॉक्युमेंट रेडी केले. कोणते? टेंडर डॉक्युमेंट इन PDF, NIT डॉक्युमेंट PDF आणि BOQ आता जी बघितली ते एक्सेल फॉर्मॅटमध्येच बनवायची. ही एक्सेल फाईल का दिलेली आहे, आपण टेंडर मध्ये सगळे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर ॲट द टाइम ऑफ फायनान्शियल ओपनिंग सिस्टम आपल्याला ऑटोमॅटिकली H1, H2, H3 असं कंपॅरेटिव्ह चार्ट देणार आहे. बेस ऑन ह्या BOQ ही टेम्पलेटच्या आधारे ते आपल्याला कंपॅरेटिव्ह चार्ट देणार आहे. तर तुम्ही BOQ चुकवली तर ते कंपॅरेटिव्ह चार्ट जनरेट होत नाही. ओके, म्हणून BOQ सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर डॉक्युमेंट रेडी झाले, आता आपण काय करूया, टेंडर क्रिएट करूया. ठीक आहे, आपल्याला कोणकोणते सायकल बघायचे पूर्ण. पहिली आहे टेंडर क्रिएशनची. ठीक आहे, त्याच्यानंतर टेंडर पब्लिश, त्याच्यानंतर थर्ड आहे बीड सबमिशन. ही कोणाची स्टेज आहे, बिडर. ठीक आहे, ही बिडरची स्टेज आहे. त्याच्यानंतर बीड सबमिशन एंड डेट झाल्यानंतर आपली पुन्हा एकदा स्टेज येते, कोणती, टेक्निकल ओपनिंग. त्याच्यानंतर काय होतं त्याचं, टेक्निकल इव्हॅल्युएशन. त्याच्यानंतर काय होतं आपलं, फायनान्शियल ओपनिंग. त्याच्यानंतर फायनान्शियल इव्हॅल्युएशन. त्याच्यानंतर सगळ्यात लास्ट काय, AOC. AOC म्हणजे काय, अवॉर्ड ऑफ कॉन्ट्रॅक्ट. प्रत्येक टेंडरसाठी आपल्याला ही पूर्ण सायकल कंप्लीट करायची आहे. ओके, इथे मध्ये तुषार एक्सटेन्शन जर करायचं असेल तर स्टेप पण सांगतो सगळं. ठीक आहे, जर डेट एक्सटेन्शन करायची असेल, बिफोर बीड सबमिशन एंड डेट आणि बिफोर बीड ओपनिंग टाइम, तुम्हाला ओपनिंगच्या अगोदर 3.1 जाईल ना तो, ते पण आहे. 3.1 हा, म्हणजे खाली जाईल तो स्टेप. बघा, एक्सटेन्शनचं आहे ना, तुम्ही कोणत्याही स्टेजला करू शकता. फक्त काय, एंड डेट काय आहे, बिफोर बीड ओपनिंग डेट अँड टाइम. जी ओपनिंगची डेट आहे, हे बघा, टेक्निकल ओपनिंगची डेट सपोज आपण 4 वाजता आहे, तर 4च्या अगोदर आपण कधीही एक्सटेन्शन करू शकतो. आज जरी पब्लिश केलं, आपल्याला एक्सटेन्शन करायचं लगेच तरी एक्सटेन्शन करू शकतो. फक्त हे लक्षात ठेवा का ओपनिंग डेट अँड टाइमच्या अगोदरच एक्सटेन्शन करू शकतो. आमच्याकडे एक्सपेक्टेड आहे ना. ओके, एंड डेट संपल्यानंतर एकच बिडर आला असेल तर एक्सटेंड करतो. ओके, ठीक आहे, मग आता तुम्ही एक्सटेन्शन, हां, मग 3.1 होईल ते. ठीक आहे, डेट एक्सटेन्शन. ठीक आहे, सपोज आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फीचर कोणता आहे, फॉर एक्झाम्पल तुमच्या टेंडरची बीड सबमिशन क्लोजिंग डेट आज 4 वाजता आहे, क्लोजिंग आज 4 वाजता आहे आणि ओपनिंग तुमची उद्या 4 वाजता आहे. तर आज क्लोजिंग झाल्यानंतर तुम्हाला ह्याच्यात किती बीड आले तो काउंट कळतो. सपोज 1 आलाय, 2 आलाय, 3 आलाय, 4 आलाय, हे काउंट कळतो. ओनली काउंट, नाव नाही कळत. सपोज एकच काउंट आलाय तर तुम्हाला डेट एक्सटेन्शन करायचं आहे, तर डेट एक्सटेन्शन कधीपर्यंत पॉसिबल आहे, उद्याचं 4चा टायमिंग आहे ओपनिंगचा, त्याच्या अगोदरच आपण पोर्टलवर डेट एक्सटेन्शनचा कोरिजंडम करू शकतो. जर उद्याचा 4चा टायमिंग निघून गेला आणि तुम्ही एक्सटेन्शन करायला जाल तर एक्सटेन्शन होत नाही. पण एक्सटेन्शन करते शेवटच्या क्षणापर्यंत थांबावं लागणार आहे आम्हाला, अदरवाईज ते नाही, त्यावेळेचा जो टायमिंग असेल 4 वाजेपर्यंत असेल. त्याच्यामध्ये सबमिशनची डेट वेगळी आहे, ओपनिंगची डेट वेगळी आहे. ती दोन्ही एकच नाही ठेवायची. जुन्या काळी आपण एकच ठेवायचो आणि आपलं व्हॅलिडेशन ते सॉफ्टवेअर मध्ये होतं. दोन्ही डेट तुम्हाला वेगवेगळे ठेवा. करू द्यायचा. आता याच्यामध्ये आपल्याला काळजी घ्यायची मॅन्युअली की ओपनिंगची डेट थोडी उशिराची ठेवायची, नेक्स्ट डे किंवा त्याच्यानंतर. समजा शुक्रवारपर्यंत असेल सबमिशनची डेट, तर सोमवारी ओपनिंग ठेवा. सोमवारी तुम्हाला समजेल किंवा शुक्रवारी पण टाइम संपल्यानंतर समजेल की किती बिड्स आलेत. आणि जर तुम्हाला एक्सटेंड करायचं असेल तर सिस्टीम तुम्हाला थांबवणार नाही. एक जरी बीड आलं तरी ओपन करून देऊ शकते, त्याच्यामध्ये व्हॅलिडेशन नाही.
ती काळजी आपल्याला घ्यायची रजिस्ट्रेशन की त्या प्लॉटसाठी एकच रिस्पॉन्स आलाय आणि त्याला एक्सटेन्शन द्यायचं असेल तर तुम्ही त्या टाइमच्या अगोदर तुम्ही त्याला एक्सटेंड करू शकता. ठीक आहे, ते आपण सगळं लाईव्ह पोर्टलवरती बघणार आहोत. एक्सटेन्शन कधी करायचं ते आपल्याला पूर्ण लाईव्ह सायकल बघायची आपल्याला. ओके, तुम्ही कोणत्या स्टेजला एक्सटेन्शन करू शकतो. जाहिरातीत आपल्याकडे MSME आहे, रेसिडेन्शियल आहे, कमर्शियल आहे. ओके, रेसिडेन्शियल कमर्शियलचं ओपनिंग इथंच होईल, डेस्क वाईज होईल 4 डेस्क. त्यामुळे ओपनिंग डेट आपण 4 डेस्कच्या सोयीने आपण देणार आहोत वेळ. ठीक आहे, आणि MSMEचं जे आहे प्रत्यक्ष ओपनिंग खाली आरो लेवलला होणार आहे, त्यामुळे त्या आरोचं वेगळं असणार आहे. तर ती डेट आपली वेगळी आहे. आणि ओपनिंगची एक्सटेन्शन जे आहे आपलं 20 तारखेला सबमिशन 20 तारखेला सुरू होईल, 3 तारखेपर्यंत आहे सबमिशन. 3 तारखेला संध्याकाळी 5 वाजता MSMEच्या केसमध्ये जर 1 पेक्षा कमी म्हणजे 0 आला असेल तर आपण त्याच वेळी निर्णय घेणार आहोत एक्सटेन्शन 7 दिवसाचा. ठीक आहे, तसंच रेसिडेन्शियल आणि कमर्शियलच्या बाबतीत जर तिथे 2 पेक्षा कमी असतील तर इमिजिएट 5 वाजेच्या नंतर आपण तो निर्णय घेणार आहोत तिथे एक्सटेन्शनचा. आणि त्याच्याप्रमाणे मग ओपनिंगच्या डेट आहेत त्या आपण पुरेसा वेळ देऊन द्याव्या लागतील. ठीक आहे, ठीक आहे, आपण सुरुवात करूया आता टेंडर क्रिएशनला. व टेंडर क्रिएशनसाठी आपले युजर रेडी आहेत. ठीक आहे, ज्या लेवलला आपण टेंडर क्रिएट करायचा, फॉर एक्झाम्पल आपण काय करतोय, डेस्क 1 ने टेंडर पब्लिश करतोय, तर आपल्याला काय करायचं आहे, जे युजर बनलेले आहेत 3 किंवा 4, ठीक आहे. आता आपण टेंडर क्रिएट करूया. आपण 3ही डॉक्युमेंट रेडी केलेत. आता हे तुमच्या स्क्रीनवर दिसते, हे डेमो पोर्टल आहे. लाईव्ह पोर्टलवरती आपण टेंडर क्रिएट नाही करू शकत. ओके, म्हणून हे आमच्यासाठी म्हणजे प्रेझेंटेशनसाठी लाईव्ह डेमो पोर्टल बनवलेलं आहे. त्याच्यावरती सेम लुक अँड फील आहे, सगळे फीचर सगळे सेम आहेत. तर काय करतो मी आता, क्लिक हिअर टू लॉग इन. जसं लाईव्हवर करायचं तसंच डेमोवरती आहे. क्लिक हिअर टू लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर मी माझी ज्याला क्रिएशनचा रोल लिहिला आहे त्याची DSC ऑलरेडी लावलेली आहे कम्प्युटरला. ओके, डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट कम्प्युटरला लावलेली आहे. आता मी माझा लॉग इन ID आणि पासवर्ड टाकतोय. ओके, माझा लॉग इन ID टाकला, इथे पासवर्ड टाकला आणि खाली तुमचा एक कॅप्चा येईल. मी कॅप्चा टाकतो. ठीक आहे, प्रोसीड करायचं तुम्हाला. प्रोसीड केल्यानंतर सेकंड लॉग इन बटन येईल. हा सेकंड लॉग इन बटन हे जावा बेस्ड आहे. तुमच्या सिस्टममध्ये जावा नसेल किंवा हायर व्हर्जन असेल तर हे लॉग इन बटन दिसत नाही. जर लॉग इन बटन नाही दिसलं म्हणजे काय, तुमचं जावा इन्स्टॉल नसेल किंवा अपडेटेड व्हर्जनचा इन्स्टॉल असेल, मग त्याला अनइन्स्टॉल करा. आणि मी जे मगाशी सांगितलंय सिरियल नंबर 6 मधलं ते फक्त डाउनलोड करायचं, इन्स्टॉल करायचं आहे आणि एकदा ब्राउझर क्लोज करा आणि पुन्हा लॉग इन करा. ओके, मग काय करतो मी आता, पुन्हा लॉग इन वरती क्लिक करतो. सेकंड लॉग इन ऑथेंटिकेट होतोय. लॉग इन ऑथेंटिकेट होताना ते DSC सोबत ऑथेंटिकेट होईल. त्या DSCचा एक पिन नंबर असतो. प्रत्येक DSCचा एक पिन नंबर असतो. जसा आपला ATMचा पिन असतो तसा DSCचा पिन नंबर असतो. तो पिन नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे. ठीक आहे, पिन नंबर एंटर केला, ओके करा. आता तुम्ही लॉग इन झालात. ओके, त्याचा लॉग इन झाल्यानंतर कसं टेंडर क्रिएट करायचं आहे, आता लँडचे डिपार्टमेंटचे युजर आहेत शिंदे सर ना, शिंदे सर हे ते स्वतःच करतील. मी सांगतो त्यांना कसं काय करायचं आहे, म्हणजे त्यांचं पण लाईव्ह होऊन जाईल. सिंपल आहे, फक्त तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे 3 डॉक्युमेंट आहेत. ओके, आता स्क्रीनवर बघा, तुमच्या सगळे मल्टिपल मेनू आहेत, पण आपल्याला 2 ते 3-4 मेनूज सगळ्यात महत्त्वाचे आहे. आपल्याला आता टेंडर क्रिएट करायचं म्हणजे कुठे जायचं आहे बघा, टेंडर मॅनेजमेंटच्या खाली क्रिएट टेंडर ऑप्शन आहे बघा, माऊसने दाखवतो. ठीक आहे, बघा टेंडर मॅनेजमेंटच्या खाली क्रिएट टेंडर, त्याच्यावरती क्लिक करायचे. क्लिक केलात, क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेजवर जाणार. आता हे स्क्रीनवर दिसतात, हे ऑलरेडी टेंडर पब्लिश झालेले आहेत. तुमच्या केसमध्ये तुम्हाला ब्लँक दिसेल सुरुवातीला, म्हणून राईट साईडला खाली स्क्रोल करा. बघा क्रिएट न्यू कॉल फॉर टेंडर हे बटन आहे, त्या बटनावरती क्लिक करायचे. तुम्हाला आपल्याला नवीन टेंडर क्रिएट करायचं आहे म्हणजे क्रिएट न्यू कॉल फॉर टेंडर ह्या बटनावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला बेसिक डिटेल भरायची आहे. तर बेसिक डिटेल मध्ये काय आहे, टेंडर रेफरन्स नंबर तुम्ही टाईप करा. आता सर लाईव्ह जो लाईव्ह टेंडर आहे त्याचीच इन्फॉर्मेशन इथे टाईप करतायत. ओके, रेफरन्स नंबर जो ॲस्ट्रिक फील्ड आहे ते मॅन्डेटरी आहे. आता रेफरन्स नंबर बघा याने कसं टाकलं, MIDC/land/ डेस्क जो काय तुमचा रेफरन्स नंबर आहे तो तुम्हाला कॉपी पेस्ट करू शकता किंवा टाईप करू शकता. ठीक आहे, रेफरन्स नंबर टाकला त्यांनी. त्याच्यानंतर टेंडर टाईप सिलेक्ट करायचं आहे. खाली ड्रॉप डाऊन आहे टेंडर टाईप, इथे आपल्याला ओपन टेंडर सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, टेंडर टाईप कोणतं सिलेक्ट करायचं आपल्याला, ओपन टेंडर. त्याच्यानंतर थर्ड ऑप्शन आहे फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्ट.
फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्ट मध्ये मल्टिपल ऑप्शन आहेत, पण आपल्याला इथे फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्ट आयटम रेट सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, कारण की आपण सिंगल आयटमचं टेंडर करत आहोत, एकच आयटम आहे आपला, म्हणून आपण काय करायचं, आयटम रेट सिलेक्ट करायचं. इथे आयटम रेट सिलेक्ट केल्यानंतर खाली नंबर ऑफ कव्हर. आता ह्या टेंडर मध्ये तुम्हाला किती कव्हर ठेवायचे आहेत, 1 कव्हर ठेवायचे, 2 कव्हर का 3 कव्हर का 4? 2 कव्हर ना. तर आपल्याला सगळ्यांना 2 कव्हर सिलेक्ट करायचे. इथे 2 कव्हर म्हणजे कोणते कव्हर, टेक्निकल आणि फायनान्शियल. ओके, म्हणून इथे नंबर ऑफ कव्हर किती सिलेक्ट करायचे तुम्हाला, 2. ठीक आहे, 2 कव्हर सिलेक्ट केले. त्याच्या खाली कॅटेगरी कोणती सिलेक्ट करायची आहे, 3 टाईपची कॅटेगरी आहे, गुड्स आहे, सर्व्हिसेस आणि वर्क्स आहे. तुम्हाला आता कोणती येईल, सर्व्हिसेस. ठीक आहे, लँडच्या केसमध्ये तुम्हाला काय सिलेक्ट करायचं आहे, सर्व्हिसेस. ऍक्सेप्ट करा, 18. ठीक आहे, सर्व्हिसेस सिलेक्ट करा. त्याच्यानंतर नंबर ऑफ बिड ओपनर. आता हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता आपण कोणत्या लेवलनी टेंडर पब्लिश करतोय, डेक्स 1 बघा, लेवल 3 चा डेक्स 1. तर डेक्स 1 ला जर तुमचे 4 डिपार्टमेंट युजर असतील रेडी, तर तुम्ही पहिला ऑप्शन घेऊ शकता 2 of 4 चा ऑप्शन, म्हणजे बीड ओपनर. 2 of 4 बीड ओपनर या ठेवू शकता. म्हणजे काय, 2 of 4 म्हणजे नॉमिनेट केलेले 4 बीड ओपनरच या टेंडरला ओपन करू शकतात. 4 पैकी कोणतेही 2. इथे आपण 2 of 4 सिलेक्ट केलं, तर पुढे जाऊन आपल्याला 4 डिपार्टमेंट युजर सिलेक्ट करायला विचारेल सिस्टीम. मग त्यांना सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर जेव्हा आपण टेंडर पब्लिश करतो, पब्लिश केल्यानंतर हे 4 बीड ओपनरच हे टेंडर ओपन करू शकतात. 4 म्हणजे 4 पैकी कोणतेही 2. 2 of 4 आपण ऑप्शन दिलाय. जर तुमचे 3 बीड ओपनर असतील ऍक्टिव्हेट, तर तुम्ही दुसरा ऑप्शन ठेवू शकता बघा, 2 of 3. 2 of 3 ऑप्शन सिलेक्ट केलं, पुढे जाऊन तुम्हाला 3 युजरना सिलेक्ट करावं लागेल आणि टेंडर पब्लिश करावं लागेल. मग ओपनिंगच्या वेळी 3 युजरपैकी कोणतेही 2 युजर येऊन ते टेंडर ओपन करू शकतात. क्लिअर झाला कन्सेप्ट. आता जो खालचे 2 मेनू आहेत, 2 of 2 आणि 3 of 3, ते आता लाईव्ह पोर्टलवरती नाही, आम्ही काढून टाकले. सुरुवातीला 2 of 2 चा ऑप्शन होता, म्हणजे 2 आपण डिपार्टमेंट युजर वापरून ते टेंडर पब्लिश करून होऊ शकत होतो, पण आता तो ऑप्शन लाईव्ह पोर्टलवरती नाही आहे. काय इश्यू व्हायचा, 2 आपण डीएससी वापरायचो, इन बिटवीन टेंडर सायकल आपण एखाद्याची डीएससी हरवली किंवा युजर ट्रान्सफर झाले, तर ते टेंडर कॅन्सल करून आपल्याला रिकॉल करावं लागत होता. 2 डीएससी वापरत होतो म्हणून. आता ते ऑप्शनच नाहीये. तुम्हाला मिनिमम 3 किंवा मॅक्झिमम 4 डिपार्टमेंट युजर त्या लेवलला ऍक्टिव्हेट करावे लागतील. तर माझं सजेशन असेल, तुम्ही 4 युजर जे आता ते 2 of 4 आहेत, 2 जे आपल्याला लागणार आहेत, सगळ्यांची डिजिटल सिग्नेचर असणं मस्ट आहे ना. मस्ट आहे. विदाउट डीएससी मॅपिंग ते ऍक्टिव्हेट नसतील तर त्या लिस्ट मध्ये नावच नाही दिसणार. डीएससी आहेत आपले. हा, बस बघितलं. आपल्या डिपार्टमेंटला आहे, डेस्कला बघितलं नाही सर. डेस्कला आरोला पण असले पाहिजे. डेस्कला चेक करून घ्यायला लागतील. तसंच ज्यांना ओपन करायचंय, जसं आता एमएसएमई आरो लेवलला ओपन करायचंय, तिथे 2 तरी लागणार कमीत कमी. 3 मिनिमम 3 ऍक्टिव्हेट पाहिजे सर. मिनिमम 3 ऍक्टिव्हेट करून त्यांचे लॉगिन आयडी, पासवर्ड आणि त्यांचे डीएससी मॅप असतील, तरच आपल्याला पुढे जाऊन त्या लिस्टमध्ये त्यांची नावं दिसतील. जर त्यांनी लॉगिन आयडी बनवलंय पण डीएससी मॅप नाही केली, तर त्या लिस्टमध्ये त्याचं नाव दिसणार नाही. तुम्हाला टेंडर पब्लिश करायचं असेल तर मिनिमम त्यांचे 3 युजर ऍक्टिव्हेट पाहिजे, विथ लॉगिन आयडी, पासवर्ड आणि डीएससी. ओके, मॅक्झिमम तुम्ही 4 पण ठेवू शकता तुम्ही. ठीक आहे, लाइसेंस खत्म. ओके करो, कंटिन्यू करो. ठीक आहे, आता आपण काय सिलेक्ट करा. आता नंबर ऑफ बीड ओपनर बघा, ड्रॉप हे सिलेक्ट करा. आता हे डेमो पोर्टल आहे म्हणून 2 of 2 सिलेक्ट करतो मी. आता माझ्याकडे फक्त डिपार्टमेंट युजरचा 2च डीएससी आहेत. हा डेमो पोर्टल आहे म्हणून हे 2 of 2 चा ऑप्शन सिलेक्ट होईल. ओके, पण तुमच्या केसमध्ये 2 of 2 चा ऑप्शन सिलेक्ट नाही होणार. तुम्हाला 2 of 3 किंवा 2 of 4 करायचं आहे. क्लिअर. आता 2 of 2 करा आणि खाली 2 स्टेज ते काहीच सिलेक्ट नाही करायचे, ते वेगळे टेंडर आहेत. ओके, अलो 2 स्टेज बिल्डिंग ते नो, आणि बाकी मल्टी करन्सी पण सिलेक्ट नाही करायची, डायरेक्टली तुम्ही नेक्स्ट करायचं आहे. तर बेसिक डिटेल भरल्यानंतर नेक्स्ट करा. आता हे आपण आयडल राहतो ना जास्त वेळ, त्याच्यामुळे हे रिव्हर्स झालं. सिलेक्ट करून स्लॉट मध्ये टाका MIDC 01 आलं बघा. ओपन टेंडर, आयटम रेट, सर्व्हिसेस, नेक्स्ट. ठीक आहे, इथे नेक्स्ट केल्यानंतर बघा 2 कव्हर जनरेट झाले, कारण की नंबर ऑफ कव्हर किती दिलेले आपण अगोदर 2.
म्हणून ते दोन कव्हर दिसतात. पहिला कव्हर आहे बघा, पहिला आहे टेक्निकलचा आणि खालचा कव्हर आहे फायनान्शियल. आता टेक्निकल कव्हर मध्ये तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट मागवायचे आहेत बिल्डर कडून त्याचं डिस्क्रिप्शन द्यायचं आपल्याला. म्हणून पुढे ऍड कंटेंटचा एक कव्हरचा आहे बघा बटन, माऊसने दाखवा त्यांना, ते चेंज करू. फोल्डर आहे ना एक, ते डिस्क्रिप्शन तुम्ही चेंज करू शकता. टेक्निकल आहे ना, ते तुम्ही टेक्निकल ठेवू शकता. जो फोल्डर आहे त्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघा डॉक्युमेंट डिस्क्रिप्शन. आता तुम्ही इथं मल्टिपल मागणार आहेत का एकाच मध्ये मागणार तुम्ही? एकाच फोल्डर मध्ये, एकाच फोल्डर मध्ये मागणार ना, एकच पीडीएफ होईल. एकच पीडीएफ ना. मग इथे तुम्ही असं डॉक्युमेंट डिस्क्रिप्शन मेन्शन करू शकता. ऑल टेक्निकल डॉक्युमेंट ॲज पर मेन्शन इन टेंडर डॉक्युमेंट असं मेन्शन करू शकता. म्हणजे टेंडर डॉक्युमेंट मध्ये जे जे तुम्ही चेकलिस्ट बनवलेली ते सगळे डॉक्युमेंटची एक लिस्ट बनवेल, तो एक पीडीएफ फाईल बनवून तो ह्या फोल्डर मध्ये अपलोड करेल. ओके, ऑल टेक्निकल डॉक्युमेंट ॲज पर मेन्शन इन टेंडर डॉक्युमेंट. कंपल्सरीली एकाच पीडीएफ फाईल मध्ये अपलोड करावं लागेल. इथे आपण एक स्पेस दिला तर एकच याच्यात अपलोड तेच करेल. ना, जर एका पीडीएफ फाईल मध्ये त्याच्याकडून चुकून एखादा डॉक्युमेंट राहिलं नाही तो पुढे नाही जाऊ शकत. जर राहिलं तर त्याची मिस्टेक सर. नो नो लिमिट, साईजची लिमिट तो जर एखादा डॉक्युमेंट त्याला पीडीएफ करायचं राहिलं आणि अपलोड केलं त्यानं सिंगल आणि ओपनिंग झाल्याने ओपनिंगला आपल्याला कळलं त्याला रिजेक्ट करायचं. विषय आहे, पण त्या स्टेजला त्याच्या लक्षात आलं बघा immediately. बिफोर बीट सबमिशन एंड डेट अँड टाइम तू किती वेळ हे रिसबमिशन करू शकतो. सबमिशन करू शकतो, रिप्लेस करू शकतो डॉक्युमेंट. ठीक आहे. मग याने काय केलं आपण, एक टेक्निकल मध्ये एक डॉक्युमेंट घेतो पीडीएफ फॉर्मॅट मध्ये. डॉक्युमेंट टाईप काय करायचं तुम्हाला, पीडीएफ, आणि सेव्ह करा. जसं तुम्ही एकच मागवता इथे तुम्ही मल्टिपल पण मागू शकता. स्कॅन कॉपी ऑफ पॅन कार्ड, आधार कार्ड, जीएसटी रिटर्न, हे वेगवेगळं पण तुम्हाला स्पेस देऊ शकता. ओके, पण तुम्ही आता एकामध्ये घेताय तर काही प्रॉब्लेम नाही, एकामध्ये पण चालतं. पण माझं सजेशन असेल तर तुम्ही दोन सेपरेट करा. टेक्निकल डॉक्युमेंट ॲज पर मेन्शन टेंडर डॉक्युमेंट, डॉक्युमेंट 1 to 5 ह्याच्यामध्ये, त्याच्यानंतर 6 to 10 दुसऱ्या ह्याच्यात, कारण की त्याला स्पेस, बरोबर राहील जरा. हां स्पेस त्याला वेगवेगळं जाता येईल. ठीक आहे, हे तुम्ही केलं तर बेटर होईल. टेक्निकल कव्हर तुम्ही दोन याच्यामध्ये घ्या. टेक्निकल डॉक्युमेंट 1 to 5 एका याच्यात, टेक्निकल डॉक्युमेंट घेऊ. बाकी रजिस्ट्रेशनचे डॉक्युमेंट्स वगैरे वगैरे, पॅन, जीएसटी नंबर वगैरे वगैरे सगळे एक सेट करू त्यात. हा ते सेट करून त्याला डिसाईड करून फिक्स करून. ठीक आहे. ते नेक्स्ट करा. आपण आता इथे काय केलं, टेक्निकलमध्ये एकच डॉक्युमेंट मागवत आहोत. ऑल डॉक्युमेंट सगळे डॉक्युमेंट एका स्पेस द्यायला दिलाय. त्याच्यानंतर फायनान्समध्ये बघा, फायनान्स जो कव्हर आहे सेकंड कव्हर, त्याच्यामध्ये पण आपल्याला डॉक्युमेंट घ्यायचं. कोणता, बीओक्यू, जी आपण एक्सेल फाईल बनवून अपलोड करणार आहोत तीच बीओक्यू तो डाउनलोड करणार आहे आणि त्याच्यात रेट कोड करून ह्या स्पेसमध्ये अपलोड करणार.